तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे व्हाईल लूप आणि व्हाईल लूप कम्प्लीटली 3 ते 4 व्हिडिओ आपले येणार आहे। तुम्ही म्हणशाल सर एवढं मोठं का बरं? मी नुसतं व्हाईल लूप सांगेल, व्हाईल लूपच्या बेसिसवर लॉजिकल प्रोग्राम सांगेल जे व्हाईल लूपनी पण होऊ शकता आणि फॉर लूपनी होऊ शकता। त्याच्यामुळे फॉर लूपमध्ये पण ते घेतले जातील, पण व्हाईल लूपमध्ये पण घेणार आहे आपण। नंतर लास्टला आपण हे शिकणार आहे की जे आपण कलेक्शन शिकले त्या कलेक्शनमध्ये कसं आपण लूपचा यूज करून त्याला प्रिंट करू शकतो आणि त्याच्या बेसिसवर अजून काही क्वेश्चन होतील। असे 4 पार्ट आपले व्हाईल लूपच्या बेसिसवर येतील। व्हाईल लूप आपण कसं ॲक्च्युअलमध्ये पायथॉनमध्ये यूज करतो वेगवेगळ्या ठिकाणी, हे सगळे तुमचे बेसिक प्रोग्राम पण कव्हर होतील। तुम्ही जे डेटा स्ट्रक्चर आपण कलेक्शन जे शिकलेले त्याच्यामध्ये कसं यूज करायचं ते पण शिकाल आणि तुम्हाला अप्लाय पण क्वेश्चनच्या थ्रू करता येईल। आलं ना? असे 4 पार्टमध्ये ती गोष्ट आपली डिवाइड आहे। तर आजच्या स्टार्टिंगला आपण हे बघू की पार्ट 1 मध्ये आपल्याला हे बघायचं आहे की व्हाईल लूप काय असतं, म्हणजे लूप काय असतो हे तुम्ही आधी समजून घ्या। जसं की आता लूप काय असतं, ते लूपमध्ये वेगवेगळे टाईप आहे। जसं फॉर लूप झालं, व्हाईल लूप झालं, पुढं डू व्हाईल लूप झाले, असे वेगवेगळे लूप वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये तुम्ही शिकला असाल लूपच्या कन्सेप्ट। सी लँग्वेजमध्ये पण तुम्ही शिकला असाल जर सी जर केलेली असेल तर लूपचं काम काय होतं, मेनली आपण शिकलेलो आहे की लूपचं काम काय होतं की जसं की एखादी गोष्ट तुम्हाला काय स्पेसिफिक गोष्ट राव सेम काम करायचं, म्हणजे परत 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 काय करायचं, सेम काम करायचं। जसं की आता मला काय करायचं आहे, मला हे जे आहे ना, मला काय करायचं आहे, मराठी कोडिंग शाळा हलदे ना, याला पण इंग्लिशमध्येच लिहितो मी। याला काय करतो, मराठी कोडिंग शाळा। मराठी कोडिंग शाळा हा जो वर्ड आहे हा मला काय करायचं, 5 वेळेस प्रिंट करायचं आहे। 5 वेळेस प्रिंट करायचं म्हणजे कसं रे, हा सेम टू सेम किती वेळा लिहू शकतो, MARATHI मराठी, किंवा 3 वेळेसच घेतो कारण की एवढा लिहिण्यामध्ये टाईम नाही घालायचा आपल्याला। मला 3 वेळेस प्रिंट करायचं आहे, MARATHI मराठी, नंतर काय कोडिंग शाळा, असं 3 वेळेस काय करायचं मला लिहायचं। तर कसं लिहितो आपण, 1 2 आणि 3, ते एकच काम आपल्याला काय करायचं, 3 वेळेस करायचं। सेमच काम करायचं, काय करायचं, 3 वेळेस करायचं। कोणतंही काम तुम्हाला रिपीट वेळा करायचं। जर 100 वेळा करायचं असेल तर काय तुम्ही 100 वेळा लिहित बसाल का? नाही। प्रोग्रामिंगमध्ये तर तुम्हाला याला करायचं असेल सिम्पली काय करावं लागतं, फक्त सिम्पली काय करावं लागतं, प्रिंट आणि डबल कोट्समध्ये काय करेल मी, याला टाकून देईल। सेम याला पण काय पायथॉनमध्ये लिहायचं असेल तर प्रिंट काय करेल, डबल कोट्समध्ये टाकल तर ॲज इट इज काय होईल, आपल्या इथं प्रिंट होऊन जाईल। याला पण टाकायचं तर काय, प्रिंट मराठी कोडिंग शाळा, की काय होईल, ॲज इट इज जसं तसं प्रिंट होईल। काय होईल, ॲज इट इज जसं तसं प्रिंट होत चालेल। पण तुम्ही म्हणशाल सर ॲज इट इज प्रिंट होते, मग असं किती वेळेस प्रिंट होणार आहे? ती प्रिंट होणार आहे जेवढ्या वेळेस पाहिजे तुम्हाला तेवढ्या वेळेस। जर 100 वेळेस पाहिजे असेल तर तुम्ही 100 वेळेस थोडी प्रिंट लिहित बसणार आहे। 1000 वेळेस पाहिजे असेल थोडी 1000 वेळेस तुम्ही लिहित बसणार आहे। आले ना? तर जे काम आपल्याला काय करायचं, स्पेसिफिक काम जर मला परत परत करायचे, काय परत तेच काम करायचे, तर अशा ठिकाणी प्रोग्रामिंगमध्ये एक नवीन कन्सेप्ट ही, एक काम तुम्हाला कंटिन्युअसली चेक करायचं किंवा कंटिन्युअसली सेम काम जर रिपीट करायचं असेल तर तिथं कन्सेप्ट येते कोणती, आपली लूपची कन्सेप्ट येते। कोणती येते, लूपची कन्सेप्ट येते। आता ही लूपची कन्सेप्ट आली म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चरनुसार किंवा सिंटॅक्सनुसार बदल होणारे 3 गोष्टी आहे। त्यांचं काम सेमच आहे की स्पेसिफिक कामला काय करायचं, परत करायचं। तर पायथॉनमध्ये कोणते व्हाईल लूप आहे, काय व्हाईल लूप, आणि नंतर याच्यानंतर आपण शिकणार आहे फॉर लूप। तसंच अजून एक लूपचा प्रकार आहे तो म्हणजे काय, डू व्हाईल लूप। काय डू व्हाईल लूप, असे 3 प्रकारचे लूप आपण मोस्टली शिकणार आहे। डू व्हाईल सीमध्ये आपण शिकलेलो आहे। असे वेगवेगळे हे सगळे लूप मी सीमध्ये शिकवलेले आहे, पण इथं काही सिंटॅक्टिकली थोडासा डिफरन्स आहे, हा तुम्हाला कळून जाईल। यांचं सगळ्यांचं काम एकच आहे, काय स्पेसिफिक कामला जे काम आपल्याला राव रिपीट करायचे ते काम तुम्ही काय करा, लूपमध्ये टाकून द्या। तुम्ही एकदाच ती लाईन लिहा, म्हणजे की एकदाच ती काम तुम्ही लिहा आणि ते काम काय तुमचं एक्झिक्यूट होत राहील। तुम्हाला हे सांगावं लागतं की स्टार्ट कुठून करायचं आहे, एंड कुठं करायचं आहे आणि कुठं ब्रेक करायचं आहे, कुठं स्टॉप करायचे, याच्या 3 कंडिशन पास करावं लागतं। एक म्हणजे इनिशियलायझेशन, दुसरी म्हणजे लूप ब्रेकिंग कंडिशन, आणि तिसरी म्हणजे तुम्हाला किती स्टेपनी ती गोष्ट परत करायची, किती टायमानंतर तुम्हाला करायची, किती वेळा ती गोष्ट करायची, त्यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा पाहिजे हे सांगतं कोण, इन्क्रीमेंट डिक्रीमेंटवाली कंडिशन।
तर हे सगळं आपण आता शिकणार आहे. सगळ्यात पहिलं मी तुम्हाला व्हाईल लूप शिकवणार आहे, कारण तो थोडा मागच्या प्रोग्रामिंग कन्सेप्टचे रिलेटेड म्हणून मी व्हाईल लूप आधी शिकवतो. फॉर लूपमध्ये वेगवेगळे सिंटॅक्स आहे, तिथं मी तुम्हाला नंतर पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये सांगेल ते फॉर लूप कसं करायचं आहे. आणि आपण एवढंच हे लूप जे परफेक्ट झाले, मग पुढचे लॉजिकल प्रोग्राम पण आपण त्याच्यासोबतच डिस्कस करत राहू. म्हणजे काय तुमचे एकदम परफेक्ट बेस तुमचा स्ट्रॉंग होऊन जाईल. तर सगळ्यात पहिलं आपल्याला काय आज व्हाईल लूप शिकायचं आहे. मोस्ट ऑफ दी काही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आधी फॉर लूप शिकवला जातो, पण मी काय करतो आधी व्हाईल लूप तुम्हाला शिकवतोय. कारण व्हाईल लूप तुमची व्यवस्थित झाला, कारण तुम्ही ऑलरेडी एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज केली असेल तर याला तुम्ही लवकर रिलेट करू शकता. फॉर लूप विथ सिंटॅक्टिकली थोडा वेगळा आहे, तो तुम्हाला पुढे आल्यावर मी शिकवेलच. त्याच्यामुळे मी तो थोडा लेट टाकलेला आहे, आधी ही गोष्ट तुम्हाला टाकून दिली. तर व्हॉट इज अ व्हाईल लूप? व्हाईल लूप काय राहतो? A loop is used when we want to repeat a block of code until a condition becomes false. म्हणजे कंडिशन फॉल्स होईपर्यंत कोड पुन्हा पुन्हा चालवायला व्हाईल लूप वापरता. मी तुम्हाला तेच सांगितलं, कंडिशन ब्रेक होईपर्यंत, कंडिशन फॉल्स होईपर्यंत एखादा कोड आपल्याला परत 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 एक्झिक्यूट करायचा आहे, रिपिटेटिव्हली सेम काम करायचं आहे. तुम्ही काय करा, त्याला लूपचा यूज करा. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला लूप कोणता शिकणार आहे आपण? व्हाईल लूप आपण शिकणार आहे. तर काय आहे व्हाईल लूप? याचा सिंटॅक्स तुम्ही बघा. व्हाईल लूप तुम्ही सिंटॅक्स बघा. व्हाईल लूपमध्ये बघा, व्हाईल नंतर काय देतो मी? कंडिशन. आणि इथं काय देतो मी? कोड ब्लॉक. व्हाईल मग तिथं काय देतो? कंडिशन. आणि इथं काय देतो? कोड ब्लॉक. आता व्हाईलचं सिंटॅक्स तुम्ही बघितलं तर काय सगळ्यात पहिलं काय की व्हाईल त्याच्या आधी तुम्हाला इनिशियलाइज करावं लागतं की तुम्हाला स्टार्ट कुठून करायचं. जसं की मला काय 1 ते 5 पर्यंतचे नंबर प्रिंट करायचे. तर सगळ्यात पहिलं काय केलं मी? i=1 पासून स्टार्ट केलं. आणि नंतर मी इथे काय दिली? तुम्ही ब्रॅकेट राऊंड ब्रॅकेटमध्ये देऊ शकता किंवा डायरेक्ट जरी लूप ब्रेकिंगवाली कंडिशन जशी इफमध्ये लिहित होतं सेम जरी तुम्ही इथे लिहिली तरी काय प्रॉब्लेम नाही. i<5 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला 1 ते 5 नंबर प्रिंट करायचे. तर हा लूप चालतो कसा हे आधी बघा. सगळ्यात पहिलं आय मध्ये काय आलं रे? 1. मग इथे चेक होतो काय की 1<5 आहे का? हो आहे. तर तुम्ही काय करा? त्या 1ला प्रिंट करा. काय करा? 1ला तुम्ही प्रिंट करा. नंतर मी काय केलेले? इन्क्रीमेंटवाली कंडिशन. तुम्ही डिक्रीमेंट करू शकता, इन्क्रीमेंट करू शकता, जे पण ऑपरेशन तुम्हाला करायचे, किती स्टेपनी तुम्हाला पुढे मूव्ह करायचे तिथे काय तुम्ही लास्टला लिहू शकता. आता मला काय करायचे? 1 नंतर माझा 2 आला पाहिजे. म्हणजे आयमधल्या व्हॅल्यूमध्ये मला काय करावं लागेल? 1 अजून इन्क्रीमेंट करावं लागेल. म्हणजे पहिल्यांदा आयमध्ये व्हॅल्यू काय आहे? आयमध्ये सगळ्यात पहिली व्हॅल्यू काय आहे? 1 आहे. तर माझा काय झालं? हा 1 हा प्रिंट झाला. पण आता मला माझं बेसिक टास्क आहे, मला 1 नंतर 2 आला पाहिजे, 3 आला पाहिजे, 4 आला पाहिजे, 5 आला पाहिजे, असं मला प्रिंट करायचं आहे. तर काय केलं मी? आयला इन्क्रीमेंट करून काय केलं मी? आयमध्ये काय टाकलं मी? अजून 1 ॲड केलं तर माझं काय येईल? 2 येईल. 2 मध्ये अजून 1 ॲड केलं तर काय येईल? 3. 3 मध्ये 1 ॲड केलं तर काय येईल? 4. 4 मध्ये 1 ॲड केलं तर काय येईल? 5. पहिल्यांदा आयमध्ये काय 1 येतं, 1 प्रिंट झालं. त्याच्यामध्ये आयला 1 इन्क्रीमेंट केलं. याचं मिनिंग काय असतं माहिती ना? i=i+1. सेम याला शॉर्ट हँड नोटेशनमध्ये काय लिहितो आपण? i+=1 पण लिहू शकतो. i=i+1. तर आधी हा 1 आहे, त्याच्यामध्ये 1 ॲड केलं तर काय झालं? 2 झालं. 2 मध्ये 1 ॲड केलं तर काय होईल? मग इथं 1 मध्ये 1 ॲड केलं तर 2. मग इथे डबल चेक होईल की 2<5 आहे का? हो आहे. तर तुम्ही काय करा? 2ला प्रिंट करा. तर 2 आपला काय झाला? प्रिंट झाला. आय पण काय झाला? 2 झाला. आणि आपलं प्रिंट पण काय झालं? 2 आपल्या इथे झालेलं. मग तुम्ही काय केलं? परत आयला इन्क्रीमेंट केलं. आता काय आयमध्ये व्हॅल्यू 2. 2 मध्ये 1 ॲड केलं तर काय आलं रे? 3. तर माझा काय होईल? आयमध्ये 3 आहे. तर तुम्ही काय करा? ते चेक करा की 3<5 आहे का? हो आहे. तर तुम्ही काय करा? त्या 3ला प्रिंट करा. म्हणजे कोण प्रिंट झालं? 3 आपला प्रिंट झाला. नंतर आय इन्क्रीमेंट होईल. इथं आय इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल रे? आय इन्क्रीमेंट होऊन यायला आपला 4 झाल्यानंतर तो इथे चेक होईल. काय 4<5 आहे का? हो आहे. तर तुम्ही काय करा? त्या 4ला प्रिंट करा. नंतर आय इन्क्रीमेंट झाला. आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं? 5. आयमध्ये 5. 5<5 आहे का? इक्वल आहे पण लेस नाही. मग इक्वल आहे तर मग कंडिशन ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली मग काय करा? तुम्ही 5ला प्रिंट करा. परत आयला इन्क्रीमेंट करून काय झालं रे? 6. 6<5 आहे का? नाही. म्हणजे कंडिशन काय झाली? फॉल्स झाली. इथं फॉल्स रिझल्ट आला. म्हणजे लूपला काय करायचं? आता आपल्याला स्टॉप करायचं. आणि लूप स्टॉप झाल्यानंतर तुम्ही बघा 1 2 3 4 5 आपले काय इथे एक्झिक्यूट झालेले असेल. तर काय केलं मी? 1 ते 5 पर्यंत नंबर प्रिंट करायचे मला. तर मी काय केलं? सेम इथं काय केलं? 1 ते 5 नंबर प्रिंट करण्यासाठी काय पहिले दिले? इनिशियलाइज. मला सुरुवात कुठून करायची रे? i=1 पासून करायची. आणि मला काय 1 पासून 1 2 3 4 5. मग हे काय 5 पेक्षा कमी आहे ना? मग 1 2 3 4 5. 5 पर्यंत काय केलं?
आपले ते एक एक नंबर प्रिंट होत गेले आणि लूप ब्रेकिंगची कंडिशनच काय होऊन गेली की 5 पर्यंतच जायचं मला. 5 पेक्षा कमी जेवढे आहे तुम्ही 1 पासून स्टार्ट करताय 1 to 5 पर्यंतच मला प्रिंट करायचे. मग मी नंतर बघितलं मग 1 आला, मग त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपसाठी आपल्याला परत 1 ॲड करावं लागेल. मग मी काय केलं i = i+1 लास्टला करून दिलं. आलं ना. तर हे झालं व्हाईल लूपचं एक बेसिक एक्झाम्पल. या दोघांना मी अजून एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक एक्झिक्यूट करून दाखवतो. सगळ्यात पहिलं काय की आपलं VS कोडला काय करतो, ओपन इथे करतो. कोड एडिटर आहे त्याला मी ओपन करून घेतलं. आता याच्यात काय करतोय मी की मला काय करायचं, एक स्पेसिफिक काम परफॉर्म करायचं. जसं की प्रिंट काय केलं मी, प्रिंट हॅलो. हा जो हॅलो आहे ना माझा किती वेळेस प्रिंट झाला पाहिजे, 5 वेळेस प्रिंट झाला पाहिजे. काय झालं पाहिजे, 5 वेळेस प्रिंट झाला पाहिजे. एक वे असा आहे की मी त्याला काय करू शकतो, प्रिंट हॅलो. मी काय 5 वेळेस त्याला डायरेक्टली कॉपी पेस्ट करू शकतो. 2 वेळेस झालं, 3, नंतर अजून एकदा काय 4, नंतर काय 5. असं 5 वेळेस काय केलं मी त्याला प्रिंट केलं. तर मी याला जर रन केलं तर इथं काय येणार आहे, माझा हॅलो हा 5 वेळेस प्रिंट होऊन येणार आहे. काय होणार आहे, हॅलो माझा हा 5 वेळेस प्रिंट होऊन येणार आहे. पण मला असं नको आहे की तुम्हाला 100 वेळेस लिहायला लागलं, मग तुम्ही 100 वेळेस कॉपी पेस्ट करत बसाल किंवा 100 वेळेस ती स्पेसिफिक लाईन लिहित बसाल का. नाही, मी प्रोग्रामिंगमध्ये त्याच्यासाठी काय कन्सेप्ट आहे, एकच काम तुम्हाला परत रिपीट जर करायचं असेल तर तुम्ही त्याला लूपमध्ये टाकू शकता. काय लूपमध्ये टाकू शकता, तर वेगवेगळे टाईपचे लूप आहे. त्याच्यात सगळ्यात पहिलं कोणतं लूप शिकतो आपण, व्हाईल लूप. काय व्हाईल लूप. आता सगळ्यात पहिलं व्हाईल लूपमध्ये काय असतं की तुम्हाला इनिशियलायझेशन कंडिशन द्यावं लागते. इनिशियलायझेशन कंडिशन म्हणजे की तुम्हाला लूप कुठून स्टार्ट करायचं आहे. आता जर मला काय करायचं आहे की हॅलो हा 5 वेळेस प्रिंट झाला पाहिजे, तर मला लूप स्टार्ट कुठून करावं लागेल, i = 1 पासून. तर इथं काय केलं मी, i = 1 पासून लूपला स्टार्ट केलं आणि नंतर व्हाईलच्या नंतर आपल्याला इथे द्यावं लागते 2 ब्रॅकेटमध्ये किंवा डायरेक्टली तुम्ही अशी कंडिशन दिली तरी विदाउट राऊंड ब्रॅकेट जरी दिली तरी ती व्हॅलिड आहे. पण आता आपण काय करू, इन जनरल बाकीच्या लँग्वेजनुसार आपल्याला सवय लागून गेली, तर मी i <= काय केलं 5 इथं करून घेतलं. काय केलं 5 करून दिलं. आता इथं कर्ली ब्रॅकेट दिले तर काय होईल, कर्ली ब्रॅकेट दिलं तर एरर येईल. इथं कर्ली ब्रॅकेटच्या ऐवजी आपण काय वापरतो की तुम्ही त्याच्यानंतर इंडेंटेशन सोडा, एक टॅब स्पेस द्या, म्हणजे त्या तुम्ही व्हाईलच्या स्कोपमध्ये आहे आम्हाला सांगता येईल. तर व्हाईल मी एक टॅब दिला तर काय व्हाईलपासून तुम्ही एक टॅब सोडून दिली तर ती कोणत्या स्कोप येते, त्या व्हाईलच्या ब्लॉकमध्ये तुम्ही येशाल. आलं ना. i <= 5 आहे, i = 1 पासून स्टार्ट केलं आणि काम काय करायचं, मला काम करायचं ते लिहा. आता तुम्ही मला काम द्यायचंय की जे हॅलो वर्ल्ड आहे हा काय झाला पाहिजे, 5 वेळेस प्रिंट झाला पाहिजे. काय झाला पाहिजे, 5 वेळेस प्रिंट झाला पाहिजे. नंतर तुम्ही काय करा, आयला तुम्ही काय करा ++ करून द्या. आयला तुम्ही काय करा ++ करून द्या. आता इथं आयला ++ जर केलं तर तुम्ही बघा इथं काय होतं, इथे येईल तुमचं एरर. काय केलं, i++ इनव्हॅलिड सिंटॅक्स. काय आलं, इनव्हॅलिड सिंटॅक्स. मग आता तुम्हाला जर याला व्यवस्थित जर लिहायचं तर काय करा, i = i+1 ही व्हॅलिड आहे. हे बघा ही पण काय ही व्हॅलिड आहे. पहिल्यांदा सिंटॅक्स एरर आलं होतं, पण त्याच्या जागी तुम्ही काय केलेलं i = i+1. बाकीच्या लँग्वेजमध्ये आपण डायरेक्टली लिहितो i++, तिथं व्हॅलिड आहे, पण इथं काय व्हॅलिड तुम्हाला नाही दिसलं. आलं ना. हे 2 गोष्टी आपल्याला इथं समजल्या. अजून याला शॉर्ट हँड फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो मी, याला शॉर्ट हँड फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, i = 1 जरी लिहिलं तरी तुम्ही बघा काय होते, 5 वेळेस तुमचा हॅलो हा प्रिंट होल झालेला दिसेल तुम्हाला. मी क्लिअर करतो. हे क्लिअर केल्यानंतर इथं बघा हा हॅलो काय 5 वेळेस तुम्हाला प्रिंट झालेला दिसेल. तुम्ही म्हणशाल सर हा लूप चालतोय कसा नेमकी, आम्हाला हे समजावं. काय हा लूप चालतोय कसा हे समजावं. मग इकडे बघा सगळ्यात पहिले काय झालं, एक आय नावाचं तुम्ही काय बनवलं, एक व्हेरिएबल बनवलं. काय बनवलं, आय नावाचं एक व्हेरिएबल बनवलं, ज्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन करशाल की तुमची स्टार्टिंगवाली कंडिशन काय आहे. तर स्टार्टिंगवाली कंडिशन तुम्ही इथं मेन्शन केली. आणि एक व्हाईल आहे, हा व्हाईलचं काम काय आहे, हा एक लूप आहे. लूप आहे म्हणजे तुम्ही जोपर्यंत तुमची ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत तो लूप थांबणार आहे का, नाही. मग ही कंडिशन जोपर्यंत ट्रू होती तोपर्यंत काय हॅलो आपला प्रिंट होऊन जाईल. मग ही कंडिशन नेमकी चालते कशी, तर सगळ्यात पहिलं बघा आयमध्ये इनिशियल व्हॅल्यू काय आहे 1 आहे. आयमध्ये इनिशियल व्हॅल्यू काय आहे 1 आहे. तर इथं चेक होतो हा जो आपला जो ब्लॉक आहे व्हाईलच्या नंतरचा ब्लॉक आहे की 1 <= 5 आहे का, हो आहे. म्हणजे ही कंडिशन काय झाली रे आता ट्रू झाली. आणि कंडिशन जशी ट्रू झाली तसं तुम्हाला काय करायचं आहे, हॅलोला प्रिंट करायचं आहे.
हॅलोला काय करा तुम्ही एकदा प्रिंट करा. तर इथं हॅलो काय माझा एकदा प्रिंट झाला. नंतर मी काय केलं आहे आयला इन्क्रीमेंट केलं आहे. आयला इन्क्रीमेंट कितीने केलं आहे मी 1नी इन्क्रीमेंट केलेलं आहे. काय 1नी इन्क्रीमेंट केलेलं आहे. तर पहिला आय काय होता 1 आणि त्याच्यात तुम्ही काय केलं आहे हॅलो प्रिंट झाल्यानंतर तुम्ही काय करताय आयला 1ने इन्क्रीमेंट करताय. आयला 1ने इन्क्रीमेंट करताय. आय वाढून काय झाला माझा 2. मग इथं परत चेक होईल 2 झाला. 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का हो आहे. म्हणजे कंडिशन काय झाली आपली ट्रू झाली. तर ट्रू झाली तुम्ही काय करा परत त्या हॅलोला प्रिंट करा. कारण कंडिशन ट्रू झाल्यानंतर काम काय आपलं हॅलोला प्रिंट करायचं. तर हॅलो काय झालं माझा एकदा आपला इथे प्रिंट झाला. हॅलो काय झालं आपलं प्रिंट झालं. हा प्रिंट झाल्यानंतर परत पुढं काय आलं आयला तुम्ही 1ने इन्क्रीमेंट करा. आता आयमध्ये काय व्हॅल्यू सध्या 2 आहे आणि त्याला इन्क्रीमेंट करून आपली काय होते आता 3 व्हॅल्यू. मग इथे चेक होईल 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का हो आहे. तर तुम्ही काय करा त्या हॅलोला प्रिंट करा. काय करा हॅलोला प्रिंट करा. नंतर काय होईल 3 इन्क्रीमेंट होऊन आता काय करायचं आहे मला 3 इन्क्रीमेंट होऊन आता काय होईल इथे चेक होईल 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे. मग ही कंडिशन ट्रू झाली तर हॅलो आपला काय एक वेळेस प्रिंट झाला. जेव्हा पहिली कंडिशन ट्रू झाली तर हॅलो एकदा प्रिंट झाला. दुसरी झाली तर हॅलो एकदा प्रिंट झाला. तिसरी झाली तर हॅलो एकदा प्रिंट झाला. पण आता आयमध्ये व्हॅल्यू काय 3 आहे. आता इन्क्रीमेंट होऊन काय होईल ती 4. मग इथे चेक होईल की 4 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का हो आहे. मग ही कंडिशन काय झाली ट्रू झाली. ट्रू झाल्यानंतर काय काम आहे त्या हॅलोला प्रिंट करायचं. मग हॅलोला तुम्ही प्रिंट करा ना करा हॅलोला प्रिंट करा. 4 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे. तर तुम्ही काय करा त्या हॅलोला प्रिंट करा. नंतर काय होईल आय इन्क्रीमेंट होईल. आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल 4 नंतर 5 आपला होईल. मग इथे चेक होईल की 5 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का हो आहे आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे त्या हॅलोला इथे प्रिंट करायचं आहे. काय करायचं हॅलोला इथे प्रिंट करायचं आहे. मग आय एक डबल इन्क्रीमेंट झाला कारण आयमध्ये सध्या व्हॅल्यू काय 5 आहे. 5 अजून इन्क्रीमेंट होऊन काय झालं रे 6. मग 6 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का नाही. म्हणजे कंडिशन झाली फॉल्स. आणि जशी कंडिशन फॉल्स झाली म्हणजे लूपच्या काय यायचं आपल्याला ह्या लूपच्या बाहेर यायचे. काय यायचे त्या लूपच्या बाहेर यायचे. तर अशा काही प्रकारे हा लूप चालतोय. जोपर्यंत ही कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये जे काम दिलेले ते काय करा कंटिन्युअसली करत राहा कंटिन्युअसली करत राहा. आणि हेच काय व्हाईल लूपचं काम आहे. एखाद्या स्पेसिफिक टास्कला एखाद्या स्पेसिफिक कोडला रिपीटेड टाइम जर आपल्याला करायचं असेल तर तुम्ही ती कंडिशन ते लावून द्या की तुम्हाला स्टॉप कुठं करायचं आहे सुरुवात कुठून करायची किंवा तुम्हाला इन्फिनिटी टाइम्स चालवायचं आहे आलं ना तिथं तुम्ही काय असं डायरेक्टली करू शकता. आता मी तुम्हाला दुसरा जो मागं शिकवला होता तो कोणता प्रोग्राम होता आत्ता मागं शिकवला तो की मला काय करायचं 1 पासून तर काय करायचं 1 पासून तर काय करायचं 5 पर्यंत नंबर प्रिंट करायचे. मग इथं हॅलोच्या जागी तुम्ही काय करा 1 टाका ना आय टाका ना. आयमध्येच व्हॅल्यू होती ना आपली. आयमध्ये जी व्हॅल्यू तीच आपण ॲज इट इज प्रिंट करत होतो. आयमध्ये जी व्हॅल्यू 2 आहे तर 2च प्रिंट करत होतो. आयमध्ये 3 तर 3च आपण प्रिंट करत होतो. आयमध्ये 4 आहे तर 4च आपण प्रिंट करत होतो. जर याला मी रन केलं ते तर बघा 1 2 3 4 आणि लास्टला काय प्रिंट झाला माझा 5 1 2 3 4 5 असा प्रिंट झाला. आता याला चालतो कसा याला पण तुम्हाला समजावून देतो. तर चालतो असा की सगळ्यात पहिले काय आयमध्ये काय व्हॅल्यू आहे 1. मग इथे चेक होते की 1 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का हो आहे. तर तुम्ही काय करा त्या 1ला प्रिंट करा. काय करा 1ला प्रिंट करा. नंतर इथं काय आयला तुम्ही इन्क्रीमेंट करताय. आयला इन्क्रीमेंट करून काय केलं 2. मग इथे चेक होतो परत वरती जाऊन की 2 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का हो आहे. तर तुम्ही काय करा त्या 2ला प्रिंट करा. मग 2ला काय केलं इथं प्रिंट केलं. आता 2 + 1 म्हणजे काय आयमध्ये इन्क्रीमेंट व्हॅल्यू काय होणार आहे 3 माझे होणार आहे. मग इथे चेक होतो 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे. तर तुम्ही काय करा इथे चेक होईल 3 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे. तर तुम्ही काय करा त्या 3ला प्रिंट करा. मग आय इन्क्रीमेंट होऊन काय होतं 4 होतो की 4 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का हो आहे. तर तुम्ही काय करा 4ला प्रिंट करा. मग आय इन्क्रीमेंट होऊन काय होतं 5 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का आहे. तर तुम्ही काय करा कंडिशन ट्रू होते तर इथे काय करा 5ला प्रिंट करा. मग आय इन्क्रीमेंट होऊन 6 होतं 6 लेस दॅन इक्वल टू 5 आहे का नाही. मग कंडिशन झाली फॉल्स झाली तर तुम्ही काय करा इथून बाहेर निघा आणि याच्या 4-5 नंबर काय मला इथे प्रिंट करून द्या. तर तशी प्रिंट आपल्या इथे झालेली आलं ना. तर हे झालं आपलं काय व्हाईल लूप कसा काम करतो हे तुम्हाला समजलेलं आहे आलं ना. आता मला रिव्हर्स नंबर जर प्रिंट करायचे असेल तर काय करावं लागेल. रिव्हर्स म्हणजे की 5 4 3 2 1 म्हणजे आता मला जायचं कुठपर्यंत 1 पर्यंत जायचं आहे आणि रिव्हर्स करायचं आहे. आणि जर आपण सुरुवात कुठून करावं लागेल मग मला रिव्हर्स जर जायचं आहे
सुरुवात कुठून करावं लागेल, समजा 10 पासून मला नंबर प्रिंट करायचे, 10 9 8 7 6 5 4 3 2 1 1 पर्यंत आपल्याला काय करायचं आहे, नंबर प्रिंट करायचा आहे. तर तुम्ही काय करू शकता, जर मी असं केलं I greater than equal to 10 जर केलं तर काय केलं, सॉरी 1 जर केलं तर I greater than equal to 1 केलं तर काय 1 2 3 4 5 सगळे तर त्याच्यापेक्षा जास्तच आहे. पण आपली स्टेप 10 पासून स्टार्ट होते, 10 9 8 7 म्हणजे एक एक कमी झाला पाहिजे, एक एक कमी झाला पाहिजे. म्हणजे स्टेप कितीने कमी करावं लागेल मला, -1 जिथं प्लस तिथं काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. जर सुरुवात 10 पासून होती तर मला त्याच्यातून एक एक मायनस करत चालायचं आहे ना. ते मायनस करण्यासाठी इथं काय मला चेंज करावं लागेल आणि इथे चेंज करून काय होईल माझा -1. तर तुम्ही बघा आउटपुटमध्ये काय येतोय, 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता इंस्टाग्रामवर जो ट्रेंड चालू आहे ना त्या सुरामध्येच मी नंबर म्हणण्याचा प्रयत्न करतोय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 असे एक एक नंबर काय झाले आपले प्रिंट झाले, काय प्रिंट झाले. तर हे झालं आपलं काय, एक एक नंबर प्रिंट झाले. तर हा लूप चालतोय कसं नेमकी हे सांगा मला, कसं चालतोय रे. सगळ्यात पहिले तुम्ही बघा आय मध्ये काय आहे 10 आहे, मग इथे चेक होतो 10 greater than equal to 1 आहे का, हो आहे. मग तुम्ही काय करा, त्या 10ला इथे प्रिंट करा, 10ला काय करा प्रिंट करा. मग तुम्ही काय करता माहिती का, आता त्याच्यामधून 1 मायनस केलं तुम्ही, मायनस करून 10 मधून 1 गेला काय झालं रे 9. मग इथे चेक होईल, इथं जसं आला इथं चेक होईल की 10 greater than equal to 1 आहे का, सॉरी 9 greater than equal to 1 आहे का, आहे. तर तुम्ही काय करा 9ला प्रिंट करा. परत काय झालं, हे काम झाल्यानंतर नेक्स्ट काय आपल्याला डिक्रीमेंट करायचं, डिक्रीमेंट होऊन काय झालं 8 greater than equal to 1 आहे का, आहे. तर तुम्ही काय करा 8ला प्रिंट करा. नंतर डिक्रीमेंट होऊन काय होईल 7 greater than equal to 1 आहे का, आहे. तर तुम्ही 7ला प्रिंट करा. नंतर 6 greater than equal to 1 आहे का, आहे. तर तुम्ही त्याला प्रिंट करा. 5 greater than equal to 1 आहे का, आहे. तर तुम्ही त्याला प्रिंट करा. 4 greater than equal to 1 आहे का, आहे. तर त्याला तुम्ही प्रिंट करा. 3 greater than equal to 1 आहे का, आहे. तुम्ही त्याला प्रिंट करा. 2 greater than equal to 1 आहे का, त्याला प्रिंट करा. 1 greater than equal to 1 आहे का, तुम्ही प्रिंट करा. 1 मधून 1 गेलं तर काय रे 0. 0 greater than equal to 1 आहे का, नाही. म्हणजे लूप इथं काय झालं फॉल्स झालं. फॉल्स झालं म्हणजे काय, तुम्हाला या लूपच्या बाहेर यायचं आहे. लूपच्या बाहेर येईपर्यंत तुम्ही बघा किती नंबर प्रिंट झाले आपले 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हे नंबर काय झाले आपले प्रिंट इथं झाले. तर हा असा व्हाईल लूप चालतो. कसा व्हाईल लूप चालतो समजलं, असा व्हाईल लूप आपला चालतो. तर हे झालं आपलं रिव्हर्स नंबरला कसं प्रिंट करतात ते पण सांगितलं. एक स्पेसिफिक काम आपण कसं व्हाईल लूपमध्ये चालू शकतो ते पण सांगितलं. पण आपलं काम याच्यावर वाकणार आहे का, नाही. आपलं कंटेंट किती पूर्ण डेपमध्ये असतं. विथ नोट्स मी प्रोव्हाइड करतो. कोड तुम्हाला माहितीच आहे, मी एकदम हळूहळू लिहितो म्हणजे तुम्ही स्वतः पण टाईप करू शकता. आणि नाही जरी भेटला तरी मी नोट्समध्ये कोड टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आलं ना. तर सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात आहे. एकच काम आहे तुमचं की आता काय याला तुम्ही अप्लाय करणं, स्वतः शिकणं, स्वतः गोष्टी इम्प्लिमेंट करणं. आणि मी माझा व्हिडिओ तुम्ही बघताच तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट ऑलमोस्ट क्लिअर होतील अशा वेनेच मी शिकवण्याचा प्रयत्न करतो. आता इन्फानाईट व्हाईल लूप. इन्फानाईट व्हाईल लूप एखादा कंडिशन ऑलवेज ट्रू झाली म्हणजे काय होईल रे, ते काम रिपीट किती टाइम होऊ शकतं, जोपर्यंत लूप फॉल्स होत नाही. आणि जर लूप जर ऑलवेज ट्रू येतं म्हणजे काय इन्फानाईट टाइम्स लर्न होईल. जसं की आता मी तुम्हाला सांगतो, जर मी काय केलं इथं काय केलं माहिती का, ट्रू टाकून दिला, ऑलवेज ट्रू केलं, तर मला सांगा इथं काय प्रिंट होईल माहिती आहे का. इथं बघा एवढे नंबर थांबलाय का हे कुठं, नाही. कारण की काय तुम्ही 10 पासून स्टार्ट केले, 10 पासून नंतर मायनस 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 होत होतं. तिथे लूप ब्रेकिंग कंडिशन दिली नाही की ग्रेटर दॅन 1 पर्यंतच पाहिजे होतं मला. आता काय झालं माहिती, इन्फिनिटी टाइम्स नंबर प्रिंट झाले, अजून पण नंबर प्रिंटच होत असतील. खाली बघा तुम्ही, जेवढे टर्मिनलमध्ये होत नाही तोपर्यंत तेव्हा कोड चालूच आहे आपला, रन चालूच आहे. तो त्याला स्टॉप केलं, आलं ना. तर हे काय इन्फिनिटी टाइम्स आपलं एक्झिक्यूट होतं. केव्हा जेवढे आपली कंडिशनल डायरेक्ट ट्रू करून दिली तर तो लूप किती वेळ चालेल रे, इन्फिनाईट टाइम चालेल. पण इन्फिनाईट लूप चालणं कधी कधी ना आपल्या प्रोग्रामसाठी घातक आहे. एखादी गोष्ट तुमची कायम वेटिंगमध्ये पडली, ती एक गोष्ट एक्झिक्यूटच होते, ती कुठं थांबतच नाही, तर त्याचा लॉस पण होऊ शकतो मोठ्या मोठ्या कोडमध्ये, आलं ना. तर तेव्हा आपल्याला काय मोस्ट ऑफ दी आपली कंडिशन अशी ठेवायची की जिथं आपलं काय लूप हा इन्फिनाईट चेनमध्ये गेला नाही पाहिजे, आलं ना. तर हे झालं आपलं काय इन्फिनाईट लूप कसं चालतं हे पण तुम्हाला मी एक्सप्लेन केलं. नंतर आता की एक असतं ब्रेक आणि एक असतं कंटिन्यू. मला कुठं काही ठिकाणी ब्रेक करायचं असेल ना, त्या लूपच्या बाहेर यायचं असेल, एखाद्या स्पेसिफिक कंडिशनच्या बेसिसवर लूपच्या बाहेर यायचं असेल, किंवा मला ती स्पेसिफिक कंडिशन स्किप करून मला पुढं जायचं असेल, तर असे 2 कीवर्ड आहे लूपमध्ये मी आत्ताच शिकून देतोय. एक म्हणजे ब्रेक आणि एक म्हणजे कंटिन्यू.
हे कीवर्ड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, पुढे येणाऱ्या लॉजिकल प्रोग्रामसाठी पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आपण यांचा मिनिंग ॲक्च्युअली समजून घेऊ काय होतं आणि मग त्यांना एक्झिक्यूट करू. जसं की आता मला काय ब्रेक इन जनरल हा प्रोग्राम काय काम करणार आहे हे तुम्ही बघा. जसं की मला काय करायचं 1 ते 10 पर्यंत नंबर मला प्रिंट करायचे. तर याला सिम्पली मी काय करू शकतो, या कोड नका बघू आता तुम्ही, 1 ते 10 पर्यंत नंबर प्रिंट करायचे. तर मी काय सांगितलं तुम्हाला, आता स्पेसिफिक काम काय करायचं, मला 1 ते 10 पर्यंतचे नंबर प्रिंट करायचे. मला काय करायचे 1 ते 10 नंबरपर्यंत प्रिंट करायचे. तर व्हाईल लूपमध्ये कसं लिहिल मी, व्हाईल लूपमध्ये कसं लिहिल की सगळ्यात पहिलं मला इनिशियलाइज कडून करायचं i इज इक्वल टू 1 पासून करायचं, 1 पासून करायचं. तर व्हाईलमध्ये काय देईल, व्हाईल i लेस दॅन इक्वल टू 10 पर्यंत मला जायचं आहे. आणि नंतर काय करेल मी, प्रिंट आय मध्ये जी व्हॅल्यू त्याला काय करेल, एकेकाला प्रिंट करेल. काय करेल, प्रिंट करेल. आयला काय करेल, i इज इक्वल टू i+1 असं एकने इन्क्रीमेंट करेल. ते 1 ते 10 नंबर प्रिंट करण्यासाठी अशी कंडिशन, असा डायरेक्टली प्रोग्राम मी लिहू शकतो, असा डायरेक्टली प्रोग्राम लिहू शकतो. जसं की आता मी तुम्हाला इम्प्लिमेंट पण करून दाखवतो, जसं की आता मला काय करायचं 1 ते 10 पर्यंतचे नंबर प्रिंट करायचे. तर मी आयला कडून स्टार्ट करेल, i इज इक्वल टू 1 पासून लूपला स्टार्ट करेन. i इज इक्वल टू कडून स्टार्ट करेन मी 1 पासून लूपला स्टार्ट करेन. i इज इक्वल टू 1 पासून लूपला मी स्टार्ट करेन. मला जायचं लूप ब्रेकिंग कंडिशन काय आहे की माझ्या 1 to 10 पाहिजे ना. मग i लेस दॅन इक्वल टू काय आहे माझं 10 पर्यंत मला न्यावं लागेल. त्याच्यानंतर काय कोलन मी दिलं, नंतर प्रिंट काय केलं मी, प्रिंट आय केलं आणि 1 पासून ते 10 पर्यंत गेलं, 1 पासून ते 10 पर्यंत माझं चाललं. मग प्रिंट आय प्रिंट झालं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 एक प्रिंट होत राहील. पण मला काय आता इथं मला इन्क्रीमेंटवाली कंडिशन पण द्यावं लागेल. i इज इक्वल टू i+1 मी दिलं, i इज इक्वल टू i+1 कारण की 1 नंतर 2 नंतर 3 नंतर 4 असं काहीतरी पाहिजे ना इन्क्रीमेंट होणारी. एक स्टेपनी किती मूव्ह करायचं ते पण मला द्यावं लागेल. स्टेप मी इथे देऊन दिलं, काय स्टेप मी इथे देऊन दिलं. इन जनरल काय होईल याचं आउटपुट तुम्हाला आधी स्क्रीन क्लिअर करतो आणि मग याला रन करून दाखवतो. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आपले काय सगळे नंबर इथे प्रिंट होऊन जातील, सगळे नंबर काय होतील प्रिंट होतील. पण आता मला काय करायचं माहिती का, मला आहे ना 5 नंबर जसं आला ना तसं मला लूपला काय करायचं, ब्रेक करायचं. जसं 5 आला 1 ते 10 म्हटलं, जसं 5 आला ना त्याच्या पुढे मला काहीच नको आहे, त्या लूपच्या डायरेक्ट बाहेर निघून या. मग त्याच्यासाठी कोणता कीवर्ड वापरतो आपण, ब्रेक कीवर्ड वापरतो. तर काय आहे ब्रेकचं काम तुम्ही एकदा लक्षात घ्या. जसं की मला काय करायचं आहे मला की i इज इक्वल टू 1 पासून 1 2 3 4 5 आला रे आला, काय 5 आला रे आला, तुम्हाला काय करायचे त्या लूपच्या बाहेर निघून यायचे, काय लूपच्या बाहेर निघून यायचे. तर अशा वेळेस तुम्हाला एखाद्या कंडिशनच्या बेसिसवर लूपला जर ब्रेक करायचं असेल तिथं काय यूज करतो आपण, एखादा लूप म्हणजे चालतो मध्येच सांगितलं की ब्रेक, मग तिथे थांबायचं आपल्याला, मध्येच काय करायचं थांबायचं. तर ब्रेक लावला, गाडी चालते मधूनच एक ब्रेक लावला तर ती काय झाली, गाडी आपली थांबून जाईल. तर सेम ब्रेक कीवर्ड म्हणजे की तुम्हाला त्या लूपच्या काय यायचे बाहेर येऊन लागायचं, आणि बाहेर येऊन लागायचं म्हणजे काय ब्रेक कीवर्ड आपण वापरतो. जसं i इज इक्वल टू 5 झाला म्हणजे की 5 झाला, तुम्हाला काय करायचं ब्रेक लावायचं. मग तुमचं जे जसं की सगळ्यात पहिलं काय होईल, 1 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, हो आहे. तर तुम्ही काय करा इथे चेक होईल की 1 इक्वल टू 5 आहे का, नाही. म्हणजे इफ वाली कंडिशन म्हणजे एवढा ब्लॉक चालणार आहे का आपला, एवढा ब्लॉक चालणार आहे का आता, नाही. मग डायरेक्टली काय होईल आपला पहिला 1 प्रिंट होऊन जाईल. झालं 1 प्रिंट झाल्यानंतर तुम्ही आयला काय करता, इन्क्रीमेंट करताय, कितीनी 1 ने इन्क्रीमेंट करताय. तर आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल आता 2 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, इथं चेक होईल 2 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, हो आहे. तर तिथं काय होईल कम्पेअर होईल 2 इक्वल टू 5 आहे का, 2 इक्वल टू 5 आहे का, 2 इक्वल टू 5 हो हा नाही आहे. मग काय होईल, हा इफवाला ब्लॉक चालणार आहे का आपला, नाही. हा ब्लॉक इथं अजून चालणार नाही. मग तुम्ही काय करा 2ला प्रिंट करा. तर 2 आपला प्रिंट झाला. त्याच्यानंतर आय मध्ये व्हॅल्यू काय आता 2, मग त्याच्यात इन्क्रीमेंट करून काय करा तुम्ही 3 झाल्यानंतर तुम्ही इथे चेक करा 3 इक्वल टू 5 आहे का, 3 इक्वल टू 5 नाही सॉरी त्याच्या आधी तुम्ही इथे चेक करशाल ना 3 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, नाही आहे. 3 लेस दॅन इक्वल टू 10 नाही. मग तुम्ही त्याच्यानंतर काय चेक करताय 3 इक्वल टू 5 आहे का, हो आहे. तर तुम्ही काय करा 3ला प्रिंट करा. नंतर काय होईल आय इन्क्रीमेंट होईल 4 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, हो आहे. तर तुम्ही काय करा 4 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. तर तुम्ही काय करा 4ला प्रिंट करा.
नंतर काय होईल आय इन्क्रीमेंट होऊन 5 5 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का आहे, पण त्याच्यानंतर 5 इक्वल टू 5 आहे का आहे. तुम्ही काय करा ब्रेक, जसं आपला ब्रेक आला ना तुम्ही डायरेक्ट या लूपच्या बाहेर येऊन लागशाल. म्हणजे आता इथे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट काहीच होणार नाही, तुम्ही डायरेक्ट लूपच्या बाहेर येऊन लागशाल आणि आपला आउटपुट काय येईल 1 2 3 4 आपला आउटपुट येईल 1 2 3 4 5. म्हणजे तुम्ही म्हणशाल सर याला तुम्ही एक्झिक्यूट करून दाखवा, तेव्हाच आम्हाला समजेल की ब्रेक कंटिन्यू काम कसं करतो. मी काय केलं, एक कंडिशन लावून दिली, इफ आय इक्वल टू जर 5 झाला तर तुम्हाला काय करायचं आहे, ही कंडिशन जर तुमची ट्रू झाली तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या इफच्या ब्लॉक नंतर त्या ब्लॉक स्कोपमध्ये तुम्हाला ब्रेक लावून द्यायचं आहे. काय लावायचं आहे, ब्रेक लावायचं आहे. आता ब्रेक लावायचं जेव्हा मी याला एक्झिक्यूट करेल तुम्ही बघा काय आपलं आउटपुट आलं. याला क्लिअर करतो मी. पहिल्यांदा 1 ते 10 डायरेक्ट प्रिंट होत होते, पण मी आता काय टाकलं, इफ आय इक्वल टू 5 तुम्हाला काय करायचं, ब्रेक लावायचं आहे. इथं आउटपुट बघा काय आलं आपलं 1 2 3 4. काय आलं 1 2 3 4 आपलं आउटपुट आलं. काय आलं 1 2 3 4 आपलं आउटपुट आलं. मग तुम्हाला एकच आलं हे समजलं का, समजलं का कसं आउटपुट आलं. तर परत एकदा सांगू, ठीक आहे परत एकदा सांगतो मी. जसं की आता मी काय केलं, आपला लूप इथून स्टार्ट झाला 1 पासून, इथे चेक होईल 1 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, हो आहे. तर तुम्ही काय करा, इथं कम्पेअर करा की 1 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे तर तुम्ही काय करा, त्याच्यानंतर पुढची लाईन बघा काय 1ला प्रिंट करून टाका. 1ला प्रिंट झाल्यानंतर आयला इन्क्रीमेंट करा. आयमध्ये आता व्हॅल्यू काय आहे आपली 1 आहे. आता 1 आहे तर तुम्ही इन्क्रीमेंट करून काय होईल ती 2. मग 2 आल्यानंतर ते चेक होईल की 2 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, हो आहे. त्याच्यानंतर पुढे चेक होईल 2 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. तर हा ब्रेक लागणार आहे का आपला, अजून नाही. मग त्याच्यानंतर पुढची लाईन काय 2, तर 2ला तुम्ही प्रिंट करा. काय करा 2ला तुम्ही प्रिंट करा. नंतर प्रिंट केल्यानंतर काय आयला इन्क्रीमेंट करा. आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल 3 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. तर तुम्ही काय करा 3 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. तर तुम्ही काय करा डायरेक्टली त्याच्यानंतरची पुढची लाईन चालवा 3ला तुम्ही प्रिंट करा. असंच काय केलं, आय इन्क्रीमेंट होऊन 4 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, हो आहे. तर तुम्ही काय करा पुढची लाईन चालवा. पुढची लाईनमध्ये काय 4 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. तुम्ही काय करा पुढची लाईन चालवा त्याच्यानंतरची, तर 4 आपला प्रिंट होईल. त्याच्यानंतर आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल, आय इन्क्रीमेंट होईल आपला 5 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, हो आहे. पण नंतर 5 इक्वल टू 5 आहे का, हो आहे. म्हणजे कंडिशन काय झाली, ट्रू झाली. कंडिशन ट्रू झाली म्हणजे काय तुमचा ब्रेक लागेल. आणि जसा तुमचा ब्रेक लागला तर तुम्हाला पुढचं काम करायचं आहे का, नाही. तुमचा पुढचा लूप चालवायचा आहे का, नाही. जसा ब्रेक लागला तुम्हाला काय करायचं, स्टॉप होऊन जायचं आहे. आणि जसं स्टॉप झाला तुम्ही पुढचं काम करायचं का, नाही. तुम्ही डायरेक्टली त्या लूपच्या बाहेर येशाल. एवढं काम होऊन जाईल आणि तुम्ही डायरेक्टली काय त्या लूपच्या बाहेर येऊन लागशाल. तर हे झालं आपलं ब्रेक कीवर्ड. काय झालं, ब्रेक कीवर्ड. अजून एक कीवर्ड असतं ते कंटिन्यू, त्याला पण आपण आता एक्सप्लेन करतो मी. कंटिन्यू म्हणजे काय माहिती का, फक्त त्याच व्हॅल्यूला स्किप करा आणि पुढं मूव्ह करा. काय कंटिन्यू म्हणजे काय, तुम्ही काय करा फक्त त्याच व्हॅल्यूला स्किप करा आणि पुढं मूव्ह करा. म्हणजे की तुम्ही काय करा, आय इज इक्वल टू 0 पासून स्टार्ट झालं, आय लेस दॅन 5 आहे का, हो आहे. तुम्ही काय करा आय प्लस 1 करा आणि पुढे जाऊन काय करा, आय इज इक्वल टू 3 जर आला तर कंटिन्यू करून स्किप करा. याच्यापेक्षा इझी एक्झाम्पल तुम्हाला इथं सांगतो मी. मला एक सिम्पल एक्झाम्पल घेऊन सांगतो की कंटिन्यू आपला कसा काम करेल. ब्रेक नसेल तर कंटिन्यू कसं काम करतो हे तुम्हाला मी सांगतो. जसं एक्झाम्पलमध्ये तुम्ही बघा, आधी मी ब्रेक सांगितलं डायरेक्टली काय लूपच्या बाहेर यायचं, पण कंटिन्यू काय करतो हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. आय इज इक्वल टू कुठून स्टार्ट केलं मी, 1 पासून स्टार्ट केलं. इथे चेक होईल की 1 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. त्याच्यानंतर इथे चेक होईल की आय इक्वल टू म्हणजे 1 इक्वल टू 5 आहे का, नाही आहे. तर तुम्ही काय करा त्या 1ला प्रिंट करा. काय करा त्या 1ला प्रिंट करा. नंतर तुम्ही काय करा इन्क्रीमेंट करा. इन्क्रीमेंट करून काय झालं 2 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. तर तुम्ही काय करा 2ला इथं कम्पेअर करा. 2 इक्वल टू 5 आहे का, नाही. म्हणजे तो पूर्ण ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे का आपला, नाही. त्याच्यानंतर काय प्रिंट होईल आपलं 2 आपला प्रिंट होऊन जाईल. नंतर आय इन्क्रीमेंट होऊन काय झाला 3 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, 3 लेस दॅन इक्वल टू 10 हो आहे. तर तुम्ही काय करा हा ब्लॉक एक्झिक्यूट करायचा आहे तुम्हाला, नाही. कोणता ब्लॉक एक्झिक्यूट करायचा आहे तुम्हाला, हा आयवाला. मग याच्यात काय करा तुम्ही 3ला एक्झिक्यूट करा. 3ला एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्ही काय करा आयला इन्क्रीमेंट करा. आयला इन्क्रीमेंट करून काय झालं 4 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. तर तुम्ही काय करा त्या 4ला तुम्ही इथं कम्पेअर केलं 4 इक्वल टू 5 आहे का, नाही. मग काय होईल 4 आपला इथे प्रिंट होईल. नंतर काय प्रिंट होईल आय इन्क्रीमेंट होईल 5 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का, आहे. मग तुम्ही काय करा 5 इक्वल टू 5 आहे का, हां आहे. 5 इक्वल टू 5 तर आहे. म्हणजे हा ब्लॉक आता एक्झिक्यूट होईल. मग त्याच्यानंतर काय केलं तुम्हाला काय करायचं आहे 5 इक्वल टू 6 काय करायचं 6 ला इथे तुम्ही टाकलं.
आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं कंटिन्यू. कंटिन्यू म्हणजे काय कराल की आय मध्ये आता व्हॅल्यू काय 6 आहे, 5 नाही पण तुम्ही इन्क्रीमेंट केलं म्हणजे आय मध्ये व्हॅल्यू काय 6 आहे. म्हणजे तुम्ही 5 ला स्किप करा आणि त्याच्या पुढची जी व्हॅल्यू त्याला प्रिंट करा. त्याची पुढची व्हॅल्यू काय कंटिन्यू काय सांगतो की या स्पेसिफिक गोष्टीला प्रिंट करा. स्पेसिफिक म्हणजे तुम्ही याचं आउटपुट जर बघितलं, तुम्हाला अजून जास्त कळेल. इथं बघा, याला क्लिअर करतो स्क्रीन मी. याचं आउटपुट तुम्ही बघा काय 1 2 3 4 5 आपला स्किप झाला आणि त्याच्यानंतर काय 6 7 8 9 10 आपला असा प्रिंट झाला. काय झालं आय इज इक्वल टू 1 पासून मी लूपला स्टार्ट केलं बरोबर. 1 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का आहे. तुम्ही काय करा इथं कम्पेअर करा 1 इक्वल टू 5 आहे का नाही आहे. आय इज इक्वल टू आय प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 काय 2. 2 झाल्यानंतर इथे चेक होईल. 2 झाल्यानंतर हा ब्लॉक म्हणजे हा ब्लॉक कधी एक्झिक्यूट होणार आहे आपलं जेव्हा 5 इक्वल टू 5 झालं तेव्हाच एक्झिक्यूट होईल ना. तोपर्यंत हा एक्झिक्यूट होणार आहे का नाही. थोडंसं अजून जास्त तुम्हाला ड्राय रन करून दाखवतो. जसं की आता समजा की हा स्पेसिफिक क्वेश्चन कसा एक्झिक्यूट होणार आहे तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो. त्याने कंटिन्यू तुम्हाला लगेच कळून जाईल. जसं की आता काय आय इज इक्वल टू 1. मग आयमध्ये इनिशियल व्हॅल्यू काय आयमध्ये इनिशियल व्हॅल्यू 1 आहे. मग इथे चेक होईल आपला दुसरा एक ब्लॉक आहे त्याच्यामध्ये काय ब्रेकिंग कंडिशन आपली चेक होणार आहे. लूप ब्रेकिंग कंडिशन किंवा फॉल्स कंडिशन ही आपली चेक होणार आहे. इथं काय 1 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का हो आहे. तर आपली कंडिशन काय झाली ट्रू झाली. तुम्हाला काय करायचं पुढे जाऊन ह्या इफसाठी कंडिशन चेक करेल की 1 इक्वल टू 5 आहे का नाही. 1 इक्वल टू 5 नाही आहे. मग आपला हा इफवाला ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे का नाही. त्याच्यानंतर काय केलं आपण त्या 1ला प्रिंट केलं आहे म्हणजे आउटपुटमध्ये काय येईल माझा सगळ्यात पहिला 1 येईल. आणि 1 आल्यानंतर मी काय करतो आय इज इक्वल टू आय प्लस 1. आय प्लस 1 म्हणजे आता आयमध्ये व्हॅल्यू काय सगळ्यात पहिली 1 ती इन्क्रीमेंट करून तुम्ही काय करा त्याच्यात 1 अजून ॲड केलं म्हणजे ती इन्क्रीमेंट करून काय झाली 2. आणि इथं जाऊन चेक होईल. इथं जाऊन काय चेक होईल की 2 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का आहे. मग आहे तर तुम्ही काय करा पुढची लाईन चालवा. पुढची लाईन काय 4 नंबरची लाईन काय की 4 इक्वल टू 5 आहे का. 2 इक्वल टू 5 आहे का. 2 इक्वल टू 5 नाही आहे. तर तुम्ही काय करा हा ब्लॉक चालणार आहे का आपला इफवाला. मी काय सांगितलं इफची कंडिशन जर ट्रू झाली तेव्हाच तो काय स्पेसिफिक ब्लॉक चालतो. हा ब्लॉक चालणार आहे का माझा नाही चालणार आहे. तर तुम्ही काय करा त्या 2ला प्रिंट करा. काय करा तुम्ही त्या 2ला प्रिंट करा. तर 2 प्रिंट झाला. काय झालं 2 आपला प्रिंट झाला म्हणजे ही स्पेसिफिक चालणार आहे का नाही. पण तुम्ही त्या 2ला प्रिंट करा. सगळ्यात पहिलं कोण प्रिंट झालं आपलं 1. नंतर कोण झालं 2. आता नंतर काय आयला इन्क्रीमेंट करून तुम्ही 3 करा. मग 3 झाला 3 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का. 3 लेस दॅन इक्वल टू 10 इथं चेक होईल 3 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का नाही. मग 3 इक्वल टू 5 आहे का नाही. म्हणजे इफवाला ब्लॉक परत एक्झिक्यूट नाही होणार. परत काय होईल तुम्ही त्या 3ला प्रिंट करा आय इन्क्रीमेंट करा. आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल 4 आपला होईल. काय होईल 4. मग 4 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का हो आहे. मग इथे जाऊन चेक होईल की 4 इक्वल टू 5 आहे का नाही. तर इफवाला परत एक्झिक्यूट नाही होणार. तुम्ही 4ला काय करा प्रिंट करा. 4ला काय करा प्रिंट करा. तर 1 2 3 4 प्रिंट झाले. नंतर आयला इन्क्रीमेंट करा. आय इन्क्रीमेंट होऊन काय होईल आपला 5 लेस दॅन इक्वल टू 10 आहे का हो आहे. तर तुम्ही इथे कम्पेअर करा कशाला की 5 इक्वल टू 5 आहे का हो आहे. म्हणजे आता काय झालं इफचा ब्लॉक आपला एक्झिक्यूट होईल कारण ती कंडिशन काय झाली ट्रू झाली. तर काय तुम्हाला काय करायचं आयला इन्क्रीमेंट करून द्यायचं आहे. आयला इन्क्रीमेंट नाही केलं तर काय होईल फक्त 1 to 4च प्रिंट होईल. आणि त्याच्यानंतर कंटिन्यू पुढच्या गोष्टी काही आपल्या एक्झिक्यूटच होणार नाही. कंटिन्युअसली तो लूप काय 5 5 5 मध्येच फसलेलं राहील. मग तुम्हाला काय करायचं आहे ते इफची कंडिशन झाल्यानंतर आयला इन्क्रीमेंट करून द्यायचं. आयला इन्क्रीमेंट झाल्यानंतर काय होईल तो 6 आपला होऊन जाईल. 6 झाला. तुम्हाला 6 आल्यानंतर इथं काय करायचं कंटिन्यू आय इक्वल टू 5 आलं तर कंटिन्यू म्हणजे काय एक इटरेशनला स्किप करणं. म्हणजे तुमचा आय इक्वल टू 5 आला ना त्याला तुम्ही स्किप करा आणि आयची पुढची व्हॅल्यू काय 6 तुम्ही त्याला प्रिंट करा. मग तुमचं पुढचं आन्सर काय येणार आहे 6. नंतर काय 7 8 9 10 आपले असे काय 10 पर्यंत जोपर्यंत ही कंडिशन चालू तोपर्यंत काय प्रिंट होऊन जाईल. पण तुमचं एक इटरेशन कोणतं स्किप होणार आहे जेव्हा 5 इक्वल टू 5 झालं ते इटरेशन काय करायचं तुम्हाला स्किप करायचे. बाकीचं पूर्ण कोड काय जसं तसंच आपलं चालणार आहे. तर इथं आउटपुटमध्ये काय येणार आहे माझे 1 2 3 4 जसं 5 आला त्या 5ला काय करा स्किप इथं करून देईल. काय आलं 1 2 3 4 जसं 5 आला त्या 5ला काय करा तुम्ही स्किप करा. त्याच्यानंतर 6 येते ते 6ला तुम्ही प्रिंट करा. नंतर काय आयला इन्क्रीमेंट करून 7 8 9 10 असं काय तुमचे सगळ्या गोष्टी काय इथं प्रिंट होऊन जातील. जोपर्यंत लूप ब्रेकिंग होत नाही तोपर्यंत तुमचं प्रिंट होऊन जाईल. ब्रेक लावला असतं तर काय झालं असतं पूर्ण जिथं ब्रेक लावला तिथून पुढचं सगळं काय
डायरेक्ट स्टॉप होऊन जातं. कंटिन्यूनी काय झालं, स्पेसिफिक इटरेशन स्किप झालं फक्त. हा मेन डिफरन्स आहे याच्यामधला. झालं. तर तुमच्या 2 कन्सेप्ट क्लिअर झाल्या. एक म्हणजे ब्रेक, कंटिन्यू आणि व्हाईल लूप तिसरी कन्सेप्ट. अशा 3 कन्सेप्ट आजच्या लेक्चरमध्ये तुमची कव्हर झालेली आहे. आलं ना. आता याच्या बेसिसवर काही प्रोग्राम आहे. हे प्रोग्राम आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये घ्यायचे. आता तुम्ही फक्त व्हाईल लूप काय आहे तो व्यवस्थित समजून घ्या. जसं मी बघितलं इन्फानाईट लूप वगैरे सगळे क्वेश्चन मी टाकलेले. ही PDF मी तुम्हाला देतो, तुम्हाला समजा चांगली गोष्ट आहे. नाही तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे प्रोग्राम घेणार आहे. जसं व्हाईल लूप बेस प्रोग्राम 1 to n प्रिंट करा, इवन नंबरला प्रिंट करा, ऑड नंबरला प्रिंट करा, सम ऑफ n नॅचरल नंबर, पार्ट 2 मध्ये काउंट ऑफ डिजिट नंबर, असे खूप सारे क्वेश्चन आहे. आता पायथॉन कलेक्शनच्या बेसिसवर क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर व्हाईल लूपच्या तुम्ही कसं त्याच्यामध्ये यूज करशाल त्याच्या बेसिसवर क्वेश्चन आहे. असे खूप सारे क्वेश्चन मी व्हाईल लूपच्या बेसिसवर घेतो. आलं. तर आपल्याला हे पूर्ण कंप्लीट करायला 2 ते 3 पार्ट लागतील. आत्तापासून व्हिडिओ थोडीशी आपली जेवढी लेंथ आहे तेवढीच ठेवणार आहे आपण. मोस्ट ऑफ दी मी 4-5 पार्ट याच्यासाठी घेईल, कारण सगळे क्वेश्चन आपल्याला व्हाईल लूपनी पण करायचे, फॉर लूपनी पण करायचे. तर असे कंटिन्युअसली आपली सिरीज भले 10-15 दिवस लेट झाली तरी चालेल, पण मी सगळ्यात जास्त कंटेंट इथे डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करणार. तर आजच्या दिवस एवढंच. बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.